सो आज माझ्याबरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे जे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांनी मागची 5 वर्ष महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे. त्यांनी 28,000 पेक्षा जास्त लोकांना एक्सपोर्ट बद्दल शिकवलेलं आहे. त्याच्यात 4,000 ते 5,000 लोकांनी आता स्वतःचा एक्सपोर्ट व्यवसाय 1 करोड पेक्षा मोठा केलेला आहे. आताच त्यांनी सांगितलं या वर्षी त्यांच्या स्टुडंटनं 550 करोड पेक्षा जास्त करोडचा एक्सपोर्ट केलेला आहे. आणि एक्सपोर्ट आपल्या इकॉनॉमीसाठी खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्याच्यातनं आपल्याला सगळ्यात जास्त परदेशी भांडवल मिळतं. सो आता मी त्यांच्या बरोबर आहे. सो मला तेच जाणायचं आहे त्यांच्याकडनं की ज्या मराठी लोकांना बिझनेस चालू करायचा आहे, सर तुम्ही त्यांना काय सांगाल? सो सगळ्यात पहिले तर बिझनेस चालू करायचा असेल तर मराठी माणसांनी सगळ्यात पहिले निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा का. आता बऱ्याच वेळा लोकांना जेव्हा विचारतो पण तुम्हाला बिझनेस का चालू करायचं, लोक सांगतात पैसे कमवण्यासाठी. पैसे कमवणं हा तुमचा का असू शकत नाही. तुमचा का तो पैसे कमवल्यानंतर तुम्ही काय करणार आहात तिकडे चालू होतो. आणि तो का जर तुमच्या जवळच्या लोकांशी निगडीत किंवा तुमच्या एखाद्या इमोशनशी निगडीत असेल त्यावेळेस तुमचा का स्ट्रॉंग होतो. आणि जेव्हा असा बिझनेस ज्या बिझनेसचा वाय म्हणजे का स्ट्रॉंग असतो, तो बिझनेस जेव्हा माणूस चालू करतो तो कधीच बंद करू शकत नाही. आणि त्याचंच मोठं उदाहरण म्हणजे स्वप्नील जी आपल्या समोर आहेत, त्यांचा का स्ट्रॉंग होता. त्यामुळे मराठी मुलांनी मराठी व्यवसाय चालू करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुमचा का ठरवा आणि त्याच्यानंतर एका सिस्टीमला फॉलो करा. लक्षात ठेवा, व्यवसाय चालू करणं म्हणजे फक्त मोठ्या गाड्या घेऊन फिरणं नाहीये. व्यवसाय चालू करणं म्हणजे तुम्ही कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. जितका मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तितका मोठा बिझनेस उभा करता येऊ शकतो. सो नक्कीच व्यवसाय मराठी माणूस करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डोक्यातनं हे काढून टाका की मराठी माणूस व्यवसाय नाही चालू करू शकत. मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, वाढवू शकतो आणि मराठी करोडपती पण घडू शकतो. नक्कीच. म्हणजे तुम्हाला कधी पण वाटलं की आपण मराठी आहे, आपल्याला बिझनेस करता येणार नाही, एकदा ह्यांचे व्हिडिओ बघा, ह्यांची सक्सेस स्टोरी बघा. एवढ्या कमी वेळात एवढे सक्सेसफुल झालेलं मला तर दुसरं कोणी दिसलेलं नाहीये. मी पण खूप इन्स्पायर होतोय आणि त्यांना पण अशी मराठी माणसांची एक फौज तयार करायची आहे जे बिझनेस तयार करतायत. आणि आता मी पण त्यांना हेल्प करणार आहे. सो थँक्यू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.